नमस्कार, मी गणेश दिगंबर पवार, आमच्या जलसमितीचा एक सदस्य आणि मैंदा ग्रामस्थाचा एक भाग म्हणून खरं तर प्राज फाउंडेशन आणि विवेकानंद सोसायटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण आज आपण आपल्या लेकराला रुपये द्यायचा म्हणलं की विचार करतो. आज प्राज फाउंडेशन आणि विवेकानंद सोसायटीचं इथं कसलाच हे नसताना त्यांना कुठला फायदा होणार आहे, त्यांची 10-5 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे, हा कुठलाही त्यांचा हेतू नसताना त्यांनी 70% आज आमच्या मैंदा पाझर तलावावर खर्च करायलेत. खरं तर सर, प्राज फाउंडेशन आणि विवेकानंद सोसायटीचे आभार अख्ख्या आमच्या गावकऱ्यांनी मानलेत. कारण ज्या टायमाला आम्ही उद्घाटनाला इथं 2 वक्ते बोललेले होते, बाहेरचे सरपंच आलते आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काही नको, आमची जमीन आम्ही विकत घेणार नाहीत, पण आमच्या नशिबाने उद्या उन्हाळ्यात भविष्यात 4 पाखरं जरी पाणी पिले तरी आमचा लोकवाटा जेवढा आहे तो आमचा सत्कर्मी लागला. त्यांनी सांगितलं आज बाहेरचे लोक येऊन नुसतं पक्षाला पाणी प्यायला भेटावं ह्यासाठी हे करायला लागलेत. तर आपली तर जमीन ओलिताखाली जाणार आहे. आज आपण ऊसतोड कामगारत, उद्या बागायतदार होणार आहेत. का तर प्राज फाउंडेशन आणि विवेकानंद सोसायटी यांचे हातभार खूप मोलाचे आहेत. उपकार कसं असतंय, आज ते काय म्हणतात ना, कातडं जरी काढलं तर उपकार फिटणार नाहीत, इतके आज प्राज फाउंडेशनचे आमचे आहेत. त्याची उत्पत्ती आज आली साहेब. आज योगायोगाने आपलं काम चालू असताना पाऊस झाला. पाऊस झाल्याच्या नंतर इतकं पाणी कधी तळ्यात थांबत नव्हतं. आज जवळपास 4 दिवस झाले आज तितकं पाणी जेवढं होतं तेवढं कंटिन्यू आहे जशाच तसं. ह्याच्यावरून आम्हाला वाटतं की प्राज फाउंडेशनने जे केलेला आहे पाया तो खूप एकदम उत्कृष्ट दर्जाचा झालेला आहे. आणि इथून पुढं बी भविष्यात आज हे तलाव असन, आज इथून एक सर पाठीमाग तलाव आहे आणि ह्याच्यापेक्षा बी जिथं जिथं पाणी अडवायचं आहे, पाणी जिरवायचं आहे, त्याच्यासाठी प्राज फाउंडेशन आणि विवेकानंद सोसायटी 100% आमच्या पाठीशी राहणार आहे. त्यात काही तिळमात्र शंका नाही. आम्ही दुरावा कधी करणार नाहीत साहेब. जोपर्यंत तुम्हाला आमचा कटाळा येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाहीत. त्यामुळं प्राज फाउंडेशनचे जे त्या दिवशी मंदार साहेब आले त्यांनी बी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की आपण एक मैंदा असं रोल मॉडेल बनवू की भविष्यात आपल्या गावाचा लोकांनी हे बघावा, लोकांनी यावं. जसं राळेगण शिंदीला लोक जायचे पाणी अडवा, आपल्या अण्णा हजारेचं गाव पाणी अडवा पाणी जिरवा त्यांनी केलेलं त्यांचं बघायला. त्या उपक्रमाच्या खाली आपल्या गावात विकास व्हावा आणि 100% त्यांनी इथं भविष्यात लोक आपल्या इथं सहलीला येतील आणि आपला आदर्श घेतील. आणि आपला आदर्श घेतल्याच्या नंतर आपल्या गावात जे जे झालं आहे ते बाकीच्याही गावांनी साहेब आंबेसावळेवाल्यांनी सांगितलं की तुम्ही जसं केलं आहे हे उत्कृष्ट काम झालं आहे की आम्हीसुद्धा पुढच्या वर्षी, कारण आता जेवढे आपलं प्रोटोकॉलमध्ये काम आहेत तितके काम आपण मार्गी लावणार आहेत. त्याच्यानंतर राहिला उन्हाळ्यात भाग, उन्हाळ्यात अजून दुसरं एक तलाव आहे साहेब, ते बी आपण दुरुस्ती करू. तिथं जरी आमची ओलिताखाली नसली तरी आम्ही लोक सहभाग लावू. तुम्ही जितकं आम्हाला सहकार्य करता त्याच्या 10 पटीने आम्ही सहकार्य करायचा प्रयत्न करू. एवढं बोलतो थांबतो.